नमस्कार. आम्ही सारे खवय्याच्या या भागात सर्व रसिकांचं मी अतिशय मनापासून स्वागत करतो. मंडळी, कसं आहे माहिती का, आपण जेव्हा सण साजरा करतो ना त्याच्याबरोबर रूढी येतात आणि ऑब्व्हियसली पदार्थही येतात, नाही का. पण हा सण आपण साजरा का करतो त्याच्यामागे लॉजिक काय आहे हे आपल्या लक्षात येत नसतं. म्हणजे मला आठवतंय, मी अगदी लहान असताना आईला विचारलं होतं की दिवाळीच्या पहिल्या दिवशी ते कार्रेटं असतं ना, त्या कार्रेटावर पाय देऊन ते फोडायचं का. तेव्हा घरच्यांनी मला असं सांगितलं होतं की नरकासुराच्या वधाचं ते प्रतीक आहे आणि पुढची अनेक वर्ष मी दरवर्षी एक राक्षस मारल्याचा आनंद घेत होतो. तसंच आता बघा, गुढीपाडव्याला आपण गुढी का उभारतो, कडुलिंबाची पानं का खायची असतात, म्हणजे आपण हे सगळं करतो, पण ह्याच्या मागचं लॉजिक काय आहे हे आपल्या लक्षात राहत नाही. आणि मला तर असं वाटतं बाबा की लॉजिक सकट आपण जर सण साजरा केला ना तर त्याचा आपला जो आनंद आहे तो द्विगुणित होईल, नाही का. तसंच गुड फ्रायडे किंवा ईस्टर संडे ह्या बाबतीत सुद्धा माझ्या डोक्यात थोडासा गोंधळ आहे. आता गुड फ्रायडे म्हटल्यावर गुड म्हटल्यावर चांगला शुक्रवार, हे एवढंच नाहीये हेही मला माहिती आहे. खरं सांगू, मला ना गोंधळ अजिबात आवडत नाही. मला सगळ्या गोष्टी क्लिअर लागतात आणि म्हणूनच या ईस्टरच्या निमित्ताने आपण इथे एक पाहुणे आमंत्रित केलेले आहेत. त्यांना सगळं डिटेल वाल विचारूया आणि आपल्या मनातला गोंधळ सगळा काढून टाकूया. आपण त्यांचं स्वागत करूया. नमस्कार. येत्या रविवारी ईस्टर आहे बरं का, आणि त्यानिमित्ताने मिसेस जेनेव्हिव्ह डिसिजा इथे आलेले आहेत आणि आपल्याला वेगवेगळे पदार्थ, खास पदार्थ आपल्याला दाखवणार आहेत. मला फक्त डोक्यात एक गोंधळ आहे, म्हणजे आपण पुढे खाण्याकडे जाण्याच्या आधी मला 2-3 गोंधळ आहेत. ह्या ईस्टरचं महत्व काय मला फक्त सांगा. ईस्टरचं महत्व म्हणजे रेझरेक्शन ऑफ क्राइस्ट, म्हणजे पुनरुत्थानाचा सण. गुड फ्रायडेच्या दिवशी येशू ख्रिस्त क्रुसावर मरण पावतो आणि तिसऱ्या दिवशी येशू ख्रिस्त वैभवाने जिवंत होतो. ओके. त्याला ईस्टर संडे म्हणतात. ओके, म्हणजे अगदी सोप्या भाषेत कळण्याचं तर ईस्टर म्हणजे वाढदिवस नाही, जन्मदिवस आपण क्रिसमस बोलतो ना, ते बर्थडे, जीसस क्राइस्टचा बर्थडे. पण ईस्टर ह्याच्याहून पुढे आहे, म्हणजे गुड फ्रायडेच्या दिवशी येशू ख्रिस्त मरण पावतो आणि ईस्टर संडेला ते जिवंत होतो. ओके 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 ओके, म्हणजे दॅट इज ऑन टॉप. दॅट इज मोर ऑन टॉप देन क्रिसमस ऍक्च्युअली. ओके, ईस्टर इज द टॉप मोस्ट देन क्रिसमस. पण क्रिसमस एव्हरीबडी सेलिब्रेट्स ऑन अ ग्रँड स्केल देन ईस्टर, म्हणजे वर्ल्ड वाईज ते जास्त सेलिब्रेट होतो, पण ईस्टर एवढं नाही. ओके, पण ईस्टरचं महत्व जास्ती आहे. ओके. आता गुड फ्रायडेला येशू ख्रिस्त मरण पावतो, बरोबर, मरण पावले आणि ईस्टरला परत ते जिवंत झाले. लक्षात घ्या, म्हणजे आता आपल्या डोक्यातले सगळे जो गोंधळ तो आपल्याला काढून टाकायचा आहे. गुड फ्रायडेला येशू ख्रिस्त मरण पावले आणि ईस्टरला ते परत जिवंत झाले आणि नाताळ म्हणजे क्रिसमसला ते बर्थडे जन्म होतो. ओके, सो इट्स क्लिअर नाव. गुड. आता आपण खाण्याकडे जाऊया. काय ते एकदा क्लिअर झालं की बरं असतं. आज आमचे रसिक प्रेक्षक वाट बघतायत तुम्ही काय वेगळे पदार्थ दाखवताय, कारण आपला आता पुढच्या रविवारी ईस्टर आहे. त्यामुळे आपण हे सोमवारी आपण बघतोय, तर मध्ये त्यांनाही विचार करायला वेळ मिळेल की काय आपण करू शकतो का. सो आमचे खवई वाट बघतायत. आपण जायचं का किचनकडे. ईस्टरच्या निमित्ताने तुम्ही आमच्या खवय्यांना काय दाखवणार आहात. फर्स्ट मार्बल चॉकलेट केक आणि ईस्टर गुडीज, पॉम्फ्रेट स्टफ्ड आणि चिकन मोईल. क्या बात आहे. पहिल्यांदा आपण काय बघतोय. पहिल्यांदा बनवलं मार्बल कोको केक. ओके, मला साहित्य सांगता काय काय. 150 ग्रॅम मैदा, त्याला 3 अंडे आणि पावडर शुगर 150 ग्रॅम. ओके. हे कॉर्नफ्लॉवर डस्टिंग साठी, व्हॅनिला एसेन्स, बेकिंग पावडर, कोको, रम, वॉलनट, जॅम. हे बटर दोन्ही घेतलेत मी, हे मार्जरीन आणि बटर, साधा बटर. ओके. आणि हे डेकोरेशन. ओके. आणि हे काय बनवलं तुम्ही. हे माझं बनवलंय. हे कसं बनवलं तुम्ही. हे 100 ग्रॅम कॅशूस, त्याला सोक करायचे आणि धुवून मिक्सर मध्ये एक एग व्हाईट घालायचं त्याच्यामध्ये. आणि त्याचा पेस्ट करायचा रोज वॉटर मध्ये. आणि रोज वॉटर मध्ये पेस्ट केल्यानंतर 200 ग्राम साखर, दुप्पट साखर, 100 ग्राम कॅशू ते दुप्पट साखर 200 ग्राम, आणि त्याला पॅन सुटेपर्यंत त्याला स्टर करायचं आणि मग हा असा गोळा होतो. ओके, सगळं साहित्य बघितलं. जाऊया कृतीकडे. आपण पहिल्यांदा काय करतो. पहिला अंडा फेटून घेऊया 3 अंडे. ओके. त्याच्यामध्ये थोडासा व्हॅनिला एसेन्स,
आता आपण बटर फेटून घेऊया. ओके. दोन्ही बटर. हे दोन्ही बटर, हे दोन वेगवेगळे बटर का घेतलेत तुम्ही? हे बटर जास्त तेल सुटतं ना, म्हणून मार्जरीन आणि हे एकत्र केलं तर त्याची कन्सिस्टन्सी जास्त फ्लफी होते. ओके ओके. केक बनवणं जरा कौतुकाचं असतं, पण जरा पेशन्सने काम करावं लागतं. हे थोडं आपण त्याला ग्रीसिंग साठी आपले पॅन हे ग्रीसिंग साठी ठेवणार आहोत. आणि हे ओके. ह्याला आपण बीट करून घेऊया. आपलं बटर फेटून झालंय. आता आपण पावडर शुगर 1-1 टेबलस्पून 1-1 टाइमला, सगळे नाही घालायचे. बरं. तुम्ही केक रेग्युलर करता ना? रेग्युलर. कंप्लीट घालूया. ते एकदम का घालायचं नाही त्यात? ते एकदम होणार नाही, एकजीव होणार नाही बरोबर. म्हणजे आता 1-1 टेबलस्पून 1 टायमाला घातला म्हणजे ते फ्लफ होणार. आता ते असं फुगेल. ह्याच्यातला हा भाग जास्त महत्वाचा आहे. सगळं व्यवस्थित एकजीव करून घेतलेलं आहे. आता पुढे काय करायचं आपल्याला? आता पुढे ह्याच्यामध्ये बेकिंग पावडर घालायचं 1 टीस्पून. आता ह्याच्यामध्ये घालायचं? मला वाटलं त्याच्यामध्ये. नाही, मैद्यामध्ये. आता 1 टेबलस्पून अंडा आणि 1 टेबलस्पून मैदा सायमल्टेनियसली घालून बीट करायचं. बरं. आणि तुम्ही बीट करत राहणार का? बरं. तुम्ही घाला, जास्तीत घालत नाही. घालत राहा. व्हॅनिला एसेन्स टाक. सगळं टाका. 2 टीस्पून आहे. सर आपला हे केक फेटून झालाय. ओके. लाईट आणि फ्लफी पण झालाय. सर हे 2 पार्ट मध्ये करायला लागणार आपल्याला. बरं. हे 2 सेपरेट पार्ट. आता ह्या रम मध्ये हे 2 टेबलस्पून रम आहे. त्याच्यामध्ये 2 टीस्पून आपण कोको पावडर घालणार आहोत. बरं. रम मध्ये कोको पावडर का म्हणून? त्याचं फ्लेवर पण चांगलं होतं आणि रम मध्ये कोको पावडर एकदम छान झालं. बरं. कॉम्बिनेशन चांगलं आहे. आता आपण हे मिक्सचर रब म्हणजे कुठली चालते ना ते? हो, रम म्हणजे कुठलीही ब्रँडेड. आपण रेड वापरली? हो, रेड. हा, रेड रमच. ह्याला डार्क रेड रम पाहिजे, पण मेक म्हणजे कुठलीही चालेल. आता हे वॉलनट्स याच्यामध्ये सोडूया. हे फेटून झालंय. आता आपण हे ग्रीस करूया. बरं. ते काय आहे? हे बोल आहे ईस्टर स्पेशल, म्हणजे ईस्टर एगचं शेपचं बोल आहे. आपण घरात कसलंही असेल शेप ते तुम्ही घेऊ शकता, पण ईस्टर स्पेशल आहे म्हणून मी एग शेप आणलाय. बरं. आता आपण बेकिंग कडे जातोय. बेकिंग कडे जातोय म्हणून हे ग्रीस करून घेऊया. ओके. आणि ह्याला मैदानी थोडंसं डस्ट करायचं. आता हे सर पोरिंगचं एकदम महत्व आहे. हे थोडा घातलाय. हे ब्लॉब्स आपण जिथे तिथे घालायचं आहे. हे एकदम भस्कन घालायचं नाही.
हे व्हाईट त्याच्यामध्ये हे दोघांचं बॅलन्स वेल बॅलन्स. त्याला मार्बल इफेक्ट येणार नाही, तर इफेक्ट नाही येणार. आता हे आपण घेतलंय, त्याला ना डस्ट लेवलिंग करायची. कारण ते पण ते त्याने केलं तर मग ते इफेक्ट नाही राहणार. आणि मग एक नाईफ घेऊन मार्बल इफेक्ट साठी आपण सुरीने हे एम इफेक्ट केलाय, त्याला मार्बल इफेक्ट येणार आहे. हा ब्राऊन आणि व्हाईट. ओके. आता हे बेकिंग 200 डिग्री सेल्सिअस 40 मिनिट्स. 40 मिनिट्स. ओके. आमच्याकडे एवढा वेळ नाहीये आणि आम्ही मुळात हुशार असल्यामुळे आम्ही बेक केलेलं घेऊन आलेलो आहोत. हे बघा. हो. ओके. ओके. आता हे ठेवून देतो, याची काय गरज नाही आपल्याला. ओके. हे बेक केल्यावर असं दिसतं. आपण हे डेकोरेट करायला. येस. हे टर्निंग टेबल, हे एक शेपचं बोर्ड आणि हे केक ह्याच्यावरती ठेवूया. ओके. ओके. आता ह्याला आपण जॅम लावून मॅझपॅन रोल करूया. हे पॅलेट नाईफ आहे. आता आपण हे रोलिंग पिन आणि हे बोर्ड घेऊन हे मॅझपॅन रोल करूया त्याच्यावर. हा काय साधा बोर्ड आहे? हो, साधा बोर्ड आहे. हे कॉर्नफ्लॉवर आहे आणि हे मॅझपॅन आहे. हे मॅझपॅन कसं बनवायचं आपण पुढच्या रेसिपीमध्ये बघतोय. हो, हे ते रॉ आणि क्रिसमसला पण मी दाखवलेला हा मॅझपॅन कसा बनवायचा आणि आता पण सुद्धा तुम्हाला सांगितलंय. कॉर्नफ्लॉवर डस्टिंग करूया. चादर घातल्यासारखी घालायची. हो. ओके. जितके पण गॅप्स असतील ना सर केक मध्ये, ते हे मॅझपॅन आपण आतमध्ये टक करू शकतो, फिल करू शकतो. सर हे सगळे गॅप्स आपण फिल करतोय, जिथे जिथे गॅप्स असतील तिकडे. आणि हे कट करूया बाकीचे. ओके. लेवलिंग करा. अरे वा. आता हे कॉर्नफ्लॉवर जे आहे आपण हे डस्ट करायचं इकडे. आता ह्यावरती सर आयसिंग याचा बॉर्डर करूया आणि ह्याच्यावरती जे तुम्हाला पाहिजे ते आयसिंग करू शकतात आपण आपल्या डिझाईनने. फुलं घालू शकतात, आयसिंग नाही करू शकतात, काही पण आता स्मूथ सरफेस झाले. स्मूथ म्हणजे मस्त झाले. हो. आणि आता ह्याच्यावरती कोणत्याही प्रकारचं आयसिंग करू शकता आपण, आपल्यावरती आहे ते. बरं. थोडक्यात हे आयसिंग जे आहे ते आपल्याला पाहिजे तसं आपण करून घेऊ शकतो. आता हे त्यांनी करून आणलेलं ते मी तुम्हाला दाखवतोय, पण तुम्हाला पाहिजे असेल ते तुम्ही करू शकता. आणि ही फुलं काय खरी आहेत का खोटी आहेत का? नाही, खरी आहे, ती खायची फुलं आहेत. आणि रिबिन खायची? रिबिन नाही ना खायची. नाही, हे आयसिंग आणि हे फुलं खायची. फॅन्टास्टिक. चला लिहायला घ्या, दातोट न खाता लिहायला घ्या साहित्य आणि कृती. कोको मार्बल केक बनवण्यासाठी लागणारं साहित्य: 150 ग्रॅम मैदा, अंडी, पिठी साखर, 75 ग्रॅम मार्जरीन, 75 ग्रॅम बटर, रम, अक्रोडचे तुकडे, कॉर्नफ्लोर, मॅझपॅन, कोको पावडर, बेकिंग पावडर आणि व्हॅनिला इसेन्स. कृती: प्रथम एका बाउलमध्ये 3 अंडी आणि व्हॅनिला इसेन्स हे मिश्रण एकत्र फेटून घ्यावं. दुसऱ्या बाउलमध्ये मार्जरीन आणि बटर एकत्र फेटून घ्यावं. या मिश्रणात 1 चमचा पिठी साखर घालून हळूहळू एकजीव करून घ्यावी. मैद्यामध्ये 1 चमचा बेकिंग पावडर एकजीव करून घ्यावी. बटरच्या मिश्रणात बेकिंग पावडर आणि मैद्याचं मिश्रण आणि त्यानंतर फेटलेलं अंड्याचं मिश्रण घालावं. या मिश्रणात 2 चमचे व्हॅनिला इसेन्स घालून केकचं बॅटर फेटून घ्यावं. तयार बॅटरचे 2 भाग करून घ्यावेत. 2 चमचे रम आणि 2 चमचे कोको पावडर हे मिश्रण एकत्र करून बॅटरच्या एका भागात एकजीव करून घ्यावं. अक्रोडचे तुकडे या बॅटरमध्ये घालावेत. केकच्या मोल्डला मार्जरीन लावून त्यामध्ये मैदा भुरभुरून घ्यावा. कोको पावडर घातलेलं बॅटर आणि साधं बॅटर केकच्या मोल्डमध्ये पसरून घ्यावं. ओव्हनमध्ये 200 डिग्री सेल्सिअसला 40 मिनिटं केक बेक करून घ्यावा. या केक बेसवर जॅम लावून घ्यावा.
मॅझोपिनची मोठी पोळी लाटून ती केक बेसला सगळीकडून लावून घ्यावी. केकवर आयसिंग करून गार्निशिंग करावं.